हॅलो एव्हरीवन. तर आज होते आपली वटपौर्णिमा. तर चला बघूया मी काय काय तयारी केली आहे ती. ही माझी साडी बघा, मी प्रीप्लेटिंग करून ठेवलेली ती ऑलरेडी. हा माझा ब्लाऊज मधुबाला पॅटर्नमध्ये शिवलेला. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल नेल्स, हे त्याच्या पाठी स्टिकर होते, म्हणजे स्टिक ऑन नेल्ससारखे आपण चिटकवू शकतो आपल्या नखांना. त्याच्यानंतर हा कुपा घेतलेला मी चंद्रकोर आकाराचा आंबाड्यामध्ये खोचायला. ह्याची डिटेलिंग बघा आणि ह्याला झुमका पण आहे बाजूला. त्याच्यानंतर या 4-5 नथी मी बाजूला काढलेल्या, त्याच्यातली लावून चॉईस करायची होती. आपली चंद्रकोर टिकली लेन्स ट्राय करणार होते मी लावायला आज, लेन्स पण घेऊन आलेली. त्याच्यानंतर आंबाडा आणि आपला हिरवा चुडा घेऊन आलेली. आणि ह्या बॉक्समध्ये ज्वेलरी आहे माझी. मी साडी नेसायला पार्लरमध्ये गेलेली होती, तर साडी आणि हेअरस्टाईल तिच्याकडून मी करून घेतलेली. माझे केस शॉर्ट असल्यामुळे मी हेअर एक्सटेन्शन वापरलेलं. त्याची तिने वेणी केली आणि त्याचा आंबाडा बनवला. टाईट करण्यासाठी भरपूर साऱ्या यू पिन्स वापरला. आणि मला हाफ गजरा हेअरस्टाईल हवी होती, मला तिने तशी करून घेतली. गजरा मला माझ्या हस्बंडने आणून दिलेला आणि हा खोपा लावलेला आंबाड्यामध्ये. लेन्स ट्राय करत होती मी घालायला, पण तो पॅकेटच ओपन नव्हता होत माझ्याकडून. मी ऑफ कॅमेरा जाऊन मग ते लेन्स लावले. माझा भरपूर टाईम गेला लेन्स लावण्यात. त्याच्यानंतर मी मेकअपला स्टार्ट केली. पहिला मी हा मिनिमिलिस्टचा टोनर चेहऱ्याला लावून घेतला, सगळीकडे पॅट करून घेतला तो ड्राय होईपर्यंत. त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर घेतला निविया क्रीमचा, कारण मला खूप वर्षापासून ह्याच क्रीमची सवय आहे. तर मी ऑलमोस्ट म्हणजे माझ्या चेहऱ्याला हाच वापरते आणि माझ्या स्किनला पण हाच सूट होतो. तो पण मस्तपैकी भरपूर थोपला चेहऱ्याला, पूर्ण हायड्रेट होईल एवढा. मानेला वगैरे सगळीकडे चोळून घेतला. त्याच्यानंतर मी सनस्क्रीन घेतली, ती थोडी लावली चेहऱ्याला. ती पण पूर्ण ऑब्झर्व होईपर्यंत चोळत बसली मी मस्तपैकी माझ्या चेहऱ्याला. त्यानंतर मी कलर करेक्टर घेतला इनसाइड ब्रँडचा ऑरेंज कलरमध्ये. जिथे पण माझं पिगमेंटेशन मला वाटत होते तिथे मी लावून घेतलं. माझ्याकडे हा PSCचा ब्रश आहे, तोच मी यूज करते सगळ्याला. तर स्किनमध्ये ब्लेंड करून घेतला मी हा. त्यानंतर मी मेबलिनचा कन्सिलर घेतला. हा माझा फेवरेट कन्सिलर आहे, कारण ह्याच्यामुळे भरपूर आपले डार्क सर्कल किंवा जे पिगमेंटेशन एरिया ते सगळे हाईड होतात. माझा शेड कॅरेमल आहे यात, त्याच्यासाठी पण मी सेम ब्रश वापरलेला आहे. मेकअप करताना पण माझी बडबड चालूच.
नेकला वगैरे पण मी चोळून घेतला तो. त्याच्यानंतर मी मेबेलिनचं सुपर स्टे मॅट फाउंडेशन घेतला. थोडा जास्तच घेतला फंक्शन असल्यामुळे. 2-4 पंप घेतले आणि मस्त आपल्या फिंगर्सनी फेसला लावले. थोडा फाउंडेशन माझ्याकडून जास्तच पडला गेला, मग मी त्याचा पुरेपूर वापर केला माझ्या चेहऱ्याला लावून, जसं की तुम्ही बघू शकता. विथ सेम ब्रश परत ब्लेंडिंग चालू केली मी माझ्या फाउंडेशनची माझ्या फेसवर. टाईम गेला त्याला ब्लेंड व्हायला, कारण मी ऑलरेडी भरपूर फाउंडेशन घेतलेलं त्यामुळे. मग मी कॉन्टरिंगसाठी डार्क ब्राऊन शेड घेतला. मला तो कॉन्टरिंग वगैरे एवढं जमत नाही, पण आपलं टेम्पररी थोडंसं लावायचं म्हणून लावलं. त्यानंतर रेव्होल्युशनरचा आय शॅडो पॅलेट घेतला. त्यातला पिंक ब्राउनिश कलर घेतला डोळ्याला लावायला. आय शॅडो ब्रशने त्याला ब्लेंड करायला चालू केलं. मग मी मेबेलिनचा मस्कारा घेतला. हा खूप मस्त मस्कारा आहे, तुमच्या आईजला मस्त व्हॉल्यूम देतो. हे झाल्यानंतर तुम्ही माझं आय मेकअप बघू शकता. लायनर मी ऑफ कॅमेराच लावलं. त्यानंतर लूज पावडर घेतली, ती सगळीकडे लावली. के ब्युटीचा ब्लश घेतला. आजच त्याचं उद्घाटन केलं मी. न्यूच घेतलेला होता. किती पिगमेंटेड आहे बघू शकता तुम्ही. हा ब्लश थोडा घेतला तरी किती मस्त लागतो. त्यानंतर शार्लेट टिलबरीचा कॉम्पॅक्ट घेतला. आय थिंक सो हा मीडियम शेडमध्ये आहे. पावडर प्रॉपनी तो पॅट करून घेतला चेहऱ्यावर. मग डार्क ब्राऊन लिप लायनर घेतलं लावायला. आउटलाईन बनवली त्याने मी. आणि त्यानंतर शुगरची लिपस्टिक घेतली लावायला. लिपस्टिक लावून झाल्यानंतर ह्यांना आवाज दिला मला ज्वेलरी घालायला मदत करायला. मग ह्यांनी मला ज्वेलरी घालायला हेल्प केली. मग कानातले पण घातले. आणि अशा प्रकारे मी पूर्ण रेडी झाली आणि निघाली पूजा करायला. वडाचं झाड आमच्या घरासमोरच आहे, जसं तुम्ही बघू शकता. यात आरतीचं ताट वगैरे घेऊन मग मी पोचली इकडे. मग पूजा करायला सुरुवात केली मी.
पहिले तांब्यात घेऊन झाडाच्या मुळीवर पाणी ओतलं आणि मग तांदळाच्या पिठाने स्वस्तिक काढून घेतलं. त्यावर खायचं पान ठेवलं. मग कंडा फणी वगैरे सगळं ठेवून घेतलं त्या पानावर आणि त्यांना हळदी कुंकू वाहिलं. नारळ ठेवला, मग नारळाला हळदी कुंकू वाहिलं. वडाच्या झाडाला हार बांधला आणि अगरबत्तीने मग पूजा करून घेतली. त्यानंतर मग नैवेद्य दाखवून घेतलं. आणि मग मी माझ्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली. आणि मग हा धागा 7 वेळा गाठ बांधली त्याची. आणि मग वडाचे फेरे घ्यायला सुरुवात केली. आमचं झाड खूप मोठं आहे, त्यामुळे मोठा रील लागतो पूजनसाठी. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आम्ही सगळे एक एक करून फेरे घेत होतो. मग एक छोटीशी क्लिप काढायला व्हिडिओची यांना आवाज दिला, मग हे आले. मग 7 वेळा परत गुंडाळून घेतला धागा. जसे 7 फेरे कंप्लीट झाले त्यानंतर
मग ह्यांनी मला एक फळ भरवलं आणि अशा प्रकारे माझी पूजा कंप्लीट झाली. आणि हा होता माझा आजचा पूर्ण लुक. आणि अशा प्रकारे मी माझा व्लॉग एंड करते. तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.